ज्या रेसिपीज मी माझ्या मनात तयार करते त्या कधीकधी खूप सुंदर होतात आणि नेक्स्ट टाईम बनवताना त्या मी विसरून जाते. तर आता मी सगळ्या रेसिपीज अशा रेकॉर्ड करते आणि ज्या सुंदर होतात त्या अपलोड करते. मी लिशियसचं चिकन वापरलं होतं आणि ते असं खूपच मेल्ट इन द माउथ मीठ आहे आणि हे पेड प्रमोशन बिलकुल नाही. 500 ग्रॅम चिकनचे मोठे पीसेस, हळद, मीठ, कढीपत्ता, हिरवी चटणी अंदाजे 4 चमचे, लसूण, ओली मिरची आणि आले, साधारण खसखसीत चिरून, मिरची पावडर आणि ओवा थोडासा चुरडून घातला. हे सर्व छान मिक्स करून ठेवून दिलं. साईड बाय साईड मी 2.25 कप बासमती तांदूळ धुवून ठेवून दिले होते. 4 मोठे कांदे लांबे कापून शेंगदाण्याच्या तेलात ब्राऊन करून बरिस्ता बाजूला ठेवून दिला आणि लगेचच मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस त्याच तेलात तळून घेतले. मीठ घातलेल्या पाण्यामध्ये उकळ आल्यावर तांदूळ घालून शिजवायला ठेवून दिला. तेल मी इथे 1 ते 1 कप घेतल्यामुळे मला 2 वेळा असे घाणे करून घ्यायला लागले आणि हे उरलेलं तेल मी वापरणार आहे. पूर्ण शिजलेला भात मी निथळून ठेवून दिला. तर आता मी चिकनमध्ये 1 कप दही, 3-4 चमचे आलं लसणीची पेस्ट, 3-4 वेलदोडे, अर्धा इंच दालचिनी, 2-3 लवंगा, कढीपत्त्याची पाने, 1 चमचा गरम मसाला, हवा असल्यास जास्ती, मॅरिनेशन धुवून घेतलेलं पाणी आणि लिंबू सर्व एकजीव करून तळलेल्या चिकनमध्ये घालून मिक्स आणि हवे असल्यास थोडेसे मीठ ॲडजस्ट करून आणि आता लेअरिंग. बस शिजवलेला भात, त्यावर बरिस्ता, कढीपत्त्याची पाने मी खूप वापरली आहेत इथे कोथिंबिरीच्या ऐवजी आणि खूपच सुंदर लागतं. त्यात साऊथ इंडियन बिर्याणीचा फील येतो इथे. मग सगळे चिकनचे पीसेस आणि सगळ्यात शेवटी उरलेल्या भातावरती दहीचं मॅरिनेशन, सगळ्यात वरती बरिस्ता पसरावून त्यावर चिकन तळलेले तेल घालून टाकले. मग एक तवा हाय फ्लेमवर गरम करून त्यावर बिर्याणी ठेवून दिली. झाकण लावून खलबत्तात ठेवून त्यावर पाणी घालून अर्धा तास बारीक गॅसवर छानशी शिजवली. बस मग हलकेच लेअर मिक्स केले आणि दही कांद्याच्या रायत्यासोबत सर्व केली. बरं, तुम्ही इथवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.